परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या दिव्य कृपा आशीर्वादाने तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पना, अचूक नियोजन आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र कोकमठाण यांनी भारतीय सैन्य भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे। भारतीय थल सेनेच्या अग्निवीर आर्मी परीक्षा 2026च्या लेखी परीक्षेत आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 21 विद्यार्थ्यांनी यश मिळवत शारीरिक चाचणी व वैद्यकीय तपासणीसाठी पात्रता मिळवली आहे। एकाच वेळी 21 विद्यार्थ्यांची झालेली निवड ही केंद्राच्या यशस्वी वाटचालीमध्ये आणखी एक मानाचा टप्पा ठरला आहे। अग्निवीर आर्मी परीक्षा 2026मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानेश्वर खरपुडे, अभिषेक गोरेखा, संकेत गोरे, रोहित जगताप, गणेश पाटील, दिनकर पानसरे, भाविक निमसे, रोहित हरिश्चंद्र, अरुण नागरे, ओम कातोरे, राहुल कानडे, रामचंद्र निकम, योगेश शिंदे, गणेश जाधव, विकी ठेलारी, प्रथमेश फुलसावंगे, यश मुंडे, देवेंद्र कनोर, ओमकार झाडे, सिद्धार्थ पठारे आणि प्रांजल वारंगसे यांचा समावेश आहे। ग्रामीण सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना सैन्य व शासकीय सेवेत संधी मिळावी या ध्येयाने आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सातत्यानं कार्यरत आहे। देशसेवेसाठी सक्षम, सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय युवक घडवणे हे गुरुमाऊलींचं स्वप्न असून हे यश साकार होताना दिसतंय। या उल्लेखनीय यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, कठोर परिश्रम आणि प्रशिक्षण केंद्रातील समर्पित मार्गदर्शकांचं मोलाचं योगदान आहे। माजी सैनिक माननीय साईनाथजी वरपेसर, चेतन गिरमे, प्रवीण पटारे, सुधीर नाकाडे, हेमाकांत पाटील, अकॅडमिक इन्चार्ज गंगाधर खाटेकर, सौभाग्यवती उर्मिला खाटेकर, करण मापारी तसेच इतर प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन दिलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, योग्य नियोजन, नियमित प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळे हे यश शक्य झालं आहे। आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातून देशसेवेसाठी सक्षम जवान घडवण्याचं कार्य यापुढे सातत्यानं सुरू राहील। या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्रशिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांच्या पुढील सैनिकी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत।